बाप रे, किती मोठी मगर दिसते, कशी चालते बघा, ती पाण्याच्या बाहेर आली आहे. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आले क्रोकोडाईल पार्क चेन्नईला व्हिजिट करण्यासाठी आणि तुम्हाला मी हा पूर्ण परिसर फिरून दाखवणार आहे. इथं वेगवेगळ्या प्रकारच्या मगरी आहेत आणि अतिशय लहानात लहानपासून मोठ्यात मोठ्या मगरी आपल्याला इथे पाहायला भेटतील. तर तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला इथं पूर्ण क्रोकोडाईल पार्क फिरून दाखवणार आहे. तर तुम्ही सुद्धा या व्हिडिओचा नक्की आनंद घ्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिकीट काढतोय 100 रुपये तिकीट आहे, तुम्ही बघू शकता मोठ्यांसाठी, आणि लहान मुलांसाठी 50 रुपये तिकीट आहे. इथं आतमध्ये तुम्हाला रिअल क्रोकोडाईल बघायला भेटणार आहे. तर हे आपण तिकीट घेतलेलं आहे. तर बघू शकता खूप मोठं पार्क आहे आणि इथं आपल्याला मोठ्यातल्या मोठ्या क्रोकोडाईल त्याही रिअलमध्ये पाहता येणार आहेत आणि आम्ही तुम्हाला सुद्धा या दाखवणार आहोत. बघू शकता किती छान असं निसर्ग आहे. तर हा बघा, एक छोटा तलाव केलेला आहे. तर या तलावात सुद्धा मगरी आहेत. तर तुम्ही झूम करून दाखवतो, इथं बघू शकता, इथे एक मगर दिसते तुम्हाला, जी पाण्याच्या बाहेर आहे. पाण्यात सुद्धा आहेत मगरी, पण आत्ता बाहेर दिसत नाहीत. मगाशी दिसत होती, पण जेव्हा मी व्हिडिओ काढायला फोन बाहेर काढला तेव्हा ती पाण्यात गेली. आता पुढच्या तलावात बघूया की कुठं दिसत आहेत का. तलावात बघू शकता, इथे एक मगर दिसते जी पाण्यात आहे. अजून इकडं पण बघू शकता, इथं सुद्धा एक मदर आहे जी झोपलेली दिसते, पाण्याच्या बाहेर आहे. हे पूर्ण क्रोकोडाईल, हा हे बघू शकता, मगरीचं तोंड दिसतं. ह्या सगळ्या रिअल आहेत आणि असं मला तर नाही महाराष्ट्रात कुठलं असं मगरीचं पार्क असेल सेपरेट. तर फक्त मगरींसाठी यांनी एक पार्क तयार केलं, जिथं सगळ्या प्रकारच्या रिअल मगरी ठेवलेल्या आहेत टुरिस्ट लोकांना पाहण्यासाठी. इथं तुम्हाला छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या मगर पाहायला मिळतील. ही मगर बघा कशी आता ही बाहेर यायला बघतीये. तर ह्या तलावात खूपच मगरी दिसतात, तुम्ही बघू शकता. निवांत उन्हाला बसलेले आहेत. एक सुद्धा मगर हलत नाही, असं वाटतं की खोट्याच मगरी आहेत, पण हे सगळ्या रिअल मगरी आहेत. बघू शकता, 1 2 3 4 5 6 15 20 दिसतात, भरपूर दिसतात. तिकडे झाडाखाली पण दिसत आहेत बघा, कशा मस्त झाडाखाली गार सावलीला बसलेल्या आहेत. त्या काही पाण्यातून थोड्या थोड्या वर आलेल्या दिसत आहेत. या तलावात खूपच मगरी दिसत आहेत. पाणी खूप घाण आहे, असं गढूळ दिसतंय, पण मला वाटतं त्यांच्यासाठी हेच पाणी. हे बघा, एक मगर हल्ली आत्ता, हे बघू शकता, जी मागं सरकते. आता इथं बघू शकता मगरी किती आहेत एकमेकाला. बहुतेक अगं बाहेर येताना दिसते एक मगर. केवढ्या मोठ्या मगरी आहेत इथं. इथं तर खूप दिसत आहेत मगरी. हे बघा, लहान मोठ्या. मला वाटतं हे मगरींच्या प्रकाराप्रमाणे त्यांना सेपरेट त्यांनी तलाव किंवा पॉन्ड तयार केलेले आहेत, त्यानुसार ते दिसत आहेत. इथं बोट्स जो लावलेले आहेत, डेंजर क्रोकोडाईल्स नो स्विमिंग. तर इथं बघू शकता, मी आता झूम करून दाखवतो. बाप रे, केवढ्या मगरी आहेत इथं. एकापेक्षा सगळ्या बाहेर येताना दिसत आहेत इथं. हे बघू शकता, इथं मगरी किती मोठ्या मोठ्या दिसतात, एकापेक्षा एक मोठ्या मगरी आहेत. या तलावात जवळपास 50 ते 60 मगरी तर आरामात असतात. बघा, 2 बाहेर आहेत, बाकी आत आहेत पाण्यात. एवढ्या मगरी मी पहिल्यांदाच पाहिल्या असते एकाच वेळेला, एकाच ठिकाणी एवढ्या मगरी. हे बघा, पाण्याच्या बाहेर थांबलेली आहे ही मगर. बाकीच्या पाण्यात आहे, फक्त तोंड वर आहे त्यांचे. तेव्हा बहुतेक एकमेकांवर हल्ला करतात. ठीक आहे, एकीचं तोंड उघडं दुसरी तोंडात घेते. बापरे, किती मोठी मगर दिसते, कशी चालते बघा. ती पाण्याच्या बाहेर आली आहे आणि तोंड उघडून एकदम मोठं तोंड उघडलंय तिने. तिचे दात वगैरे दिसत आहेत पूर्ण आपल्याला आणि खूप डेंजर अशा दिसत आहेत या. अतिशय म्हणजे खूप प्रमाणात आपल्याला इथे मगरी दिसत आहेत. तुम्ही बघाल तर एकाच ठिकाणी जवळपास 15-20 मगरी आहेत आणि जे दात किंवा त्यांच्या शरीरावर जे खवले आहेत ते स्पष्ट दिसत आहेत, एकदम जवळून पाहता येत आहेत आपल्याला इथे ही मगरींची रचना कशी असते. त्यांचे दात मोस्टली बाहेरच दिसत आहेत. तुम्ही बघाल तर आपल्याला दात बाहेरच दिसत आहेत. त्याच्यावरचे जे खवले आहेत ते पण एकदम शार्प दिसत आहेत, मागं शेपटाला जे खवले आहेत ते. हे बघा, किती मोठं कासव आहे. ह्याचं नाव आहे अल्डबरा कछुआ. म्हणजे हे सगळ्यात सेकंड साईज आहे, जी सगळ्यात मोठी वर्ल्डमध्ये भेटते ती यातली सेकंड साईज आहे ही. आणि हे सगळ्यात खूप मोठं म्हणजे
ज्याला खूप आयुष्य असतं अशा प्रकारची जात आहे ही. कासवाला ऑलरेडी खूप आयुष्य असतं. म्हणतात की लॉंगेस्ट लिव्ड ऑफ ऑल ॲनिमल म्हणजे कासव. आणि हा जो आहे तो 152 वर्षाचा कासव आहे. याची जी लेंथ 1.5 मीटर आहे आणि त्याचं वेट जवळपास 250 किलो म्हणजे 225 किलो वजनाचं एक कासव आहे ते. तुम्ही बघू शकता इथं 3 तर आपल्याला दिसत आहेत. खूप मोठे कासव आहेत हे. मला तर माहीत आहे मगर हा एक मांसाहारी प्राणी आहे. म्हणजे तो शिकार केल्यानंतर शिकार न चावताच डायरेक्ट गिळून टाकतो आणि त्यांची पचनक्रिया खूप मजबूत असते. त्यामुळे आपल्याला मगरीजवळ कधी सोडत नाहीत. आपण असे कुंपण केलेले असतात त्याच्या बाहेरूनच मगर पाहावी लागते. यांचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. म्हणजे त्यांना जर आपण दिसलं माणूस वगैरे कोणी तर ते लगेच शिकार करतात त्यांची. यांना दिवसापेक्षा रात्री खूप छान दिसतं. आणि यांची पाण्यात ज्या चालतात मगरी त्यांचं 25 मैल प्रति तास वेगाने त्या धावू शकतात. त्यामुळं मगर हा प्राणी खूपच घातक आहे. तसेच मगरींना जवळपास 24 दात असतात आणि ते दातसुद्धा खूप तीक्ष्ण असतात. इथे बघा तुम्हाला मगरीची कवटी दिसत आहे. जो तोंडाचा भाग असतो त्याचे दात वगैरे दिसत आहेत. मोठ्या मगरीचं आणि छोट्या मगरींचे दोन्ही प्रकारचे दिसत आहेत. बघा दात किती तीक्ष्ण दिसत आहेत त्यांचे. आता या साईडला या बॉक्समध्ये तुम्हाला दाखवतो. या बॉक्समध्ये मगरीची अंडी ठेवलेली आहेत. तरी बघा मगरीची अंडी दिसत आहेत तिथे तुम्हाला. अगदी लहान साईजपासून मोठ्या साईजपर्यंत आपल्याला अंडी दिसत आहेत. एकदम स्मॉलपासून एकदम बिगपर्यंत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आहेत अंडी. तुम्ही जर बघाल तर वेगवेगळ्या प्रकारचे जी मगरी आहेत त्या ज्या प्रकारचे आहेत त्या प्रकारचे प्रत्येक मगरीचे वेगवेगळे आहेत. सॉल्ट वॉटरची वेगळी, सी वॉटरची वेगळी, मुगर क्रोकोडाईल म्हणतात त्याला, मॅटलस क्रोकोडाईल, आफ्रिकन क्रोकोडाईल, वेस्ट आफ्रिकन क्रोकोडाईल. बाकी टर्टलची सुद्धा या साईडला टर्टल म्हणजे कासवांची सुद्धा अंडी दिसत आहेत. रेड क्राउडेड, रेड ब्लॅक, इंडियन ब्लॅक, ऑर्चिड इंडियन टेंट टर्टल, सर्कल इंडियन टेंट टर्टल अशा वेगवेगळ्या प्रकारची टर्टल प्लस मगर या दोन्हीची अंडी आपल्याला इथं दिसून येत आहेत. तलावात वेगवेगळ्या प्रकारच्या क्रोकोडाईल आपल्याला दिसत आहेत. म्हणजे प्रत्येक तलावामध्ये जसं साल्ट वॉटरमधल्या असतात किंवा नॉर्मल वॉटरमध्ये राहणाऱ्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि हे पार्क खूपच मोठं आहे. आणि हे पार्क जे आहे ते बरोबर समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. तुम्ही खाली जर बघाल तर आपल्याला समुद्राची रेती दिसत आहे. तर अशा प्रकारे इथं टुरिस्ट प्लेस म्हणून हे खूप फेमस आहे. तसे स्कूल ट्रिपच्या ज्या व्हिजिट असतात तुम्ही बघू शकता एक स्कूल ट्रिप पण आलेली आहे. अशा प्रकारच्या व्हिजिटसुद्धा या ठिकाणी केल्या जातात कारण की हे एक फेमस प्लेस आहे चेन्नईमध्ये. पुढे बघूया पुढच्या तलावात कुठल्या क्रोकोडाईल आहेत ते. बघा या तलावात पण खूपच क्रोकोडाईल दिसत आहेत. याची शेपटी बघा किती लांब आणि त्यांच्या शेपटीमध्ये खूप शक्ती असते. त्यांचा वापर एका शस्त्राप्रमाणे केला जातो. आणि ह्या ज्या मगरी असतात ह्या प्राण्यांना जोरात पाण्यात बुडवून नेण्यासाठी ह्यांचा जो जबडा असतो तो खूप जबरदस्त आणि मजबूत असतो. तुम्ही बघा तिने जबडा उघडलेला आहे त्या क्रोकोडाईलना समोरच्या. किती मोठा जबडा आहे त्यांचा तुम्ही बघू शकता. तर हे लहान लहान मुलं मगरी पाहण्यासाठी आलेले आहेत बघू शकता. आणि त्याचसोबत आपल्याला इथं फॉरेनरसुद्धा दिसत आहेत. फॉरेनरसुद्धा खूप व्हिजिट करतात या पार्कला कारण असं पार्क मला नाही वाटत कुठं सहसा मिळत असेल. खूप छान असं पार्क आहे हे. तुम्ही जर एवढी मोठी आहे तोंड उघडून बसलेली आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. इथं 2000पेक्षा जास्त मगरी आहेत. आता या एकाच तलावात बघू शकता तुम्ही. मला तर इथं 50पेक्षा जास्त मगरी दिसतात. अशी भरपूर तलाव यांनी क्रिएट केलेले आहेत. इथं सगळे हे आर्टिफिशियल तलाव आहेत. बॅक साईडला पूर्ण तुम्हाला झाडं वगैरे दिसत आहेत आणि त्याच्या मागं समुद्र आहे. तर काही खाऱ्या पाण्यातल्या म्हणजे समुद्रातल्या काही नदीतल्या तलावातल्या सगळ्या मगरी त्यांनी इथं आणलेल्या आहेत. त्यांचं ब्रीडिंग वगैरे सगळं इथंच होतं. इथं दुसरं कुठलंच प्राणी किंवा नाही. फक्त एक स्पॉट आहे जिथं तुम्हाला फक्त टर्टल दिसतील म्हणजे कासव दिसतील. बाकी सगळ्या मगरी आहेत. याचं नावच क्रोकोडाईल पार्क असल्यामुळे फक्त मगरीच आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मगरी इथं तुम्हाला. केवढी मोठी मगर आहे. मला वाटतं अशा प्रकारच्या मगरी फक्त समुद्रात पाहायला भेटत असतील. त्यासोबत आपल्याला कासव पण दिसतंय. तुम्ही या मगरीची साईज बघा किती मोठी साईज आहे. 2 ह्युमन बिईंगची उंची एवढी तिची साईज असेल. तिचे 4 पाय तर किती मोठे दिसत आहेत. तोंड बघा किती मोठं आहे. त्रिकोणी असं तोंड आहे. मस्त अशी पाण्यात पहुडते. जवळपास 18 ते 20 फुटाची ही मगर दिसते. याचं तोंडच खूप मोठं आहे. हे आता पाण्यावर तरंगते. ह्याचं ॲक्वा टँकसारखं त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्यात ती मगर आहे. वरून आपल्याला बघता येत नाही पण इकडून खालून त्यांनी एक सिस्टीम केलेली आहे बघायला काचेतून.
तुम्ही बघू शकता खाली कासवसुद्धा दिसतं, ती कासवानं काही करत नाही आहे. आणि वर इकडं ही मगर आहे, ती आता बघा फिरते. आता बघा, आता तुम्हाला दिसेल की जी साईज किती मोठी आहे. हे बघा उन्हात आल्यामुळं कशी चमकते आहे. इकडून बघितलं असं माशाचंच फिरवते, कुठला तर मासा असेल, कारण हे रिफ्लेक्शनमुळं. बघू शकता केवढी मोठी मगर आहे, 18 ते 20 फूट आहे. एक 6 फुटाचा माणसाला आरामात घेईल एवढं मोठं हिचं तोंड दिसतं. शेपूट पण तिची खूपच मोठी आहे आणि तिचे पाय पण बघा, तिची नख पण बघा पायांचे केवढे मोठे नख दिसतात आपल्याला. बापरे, अतिशय मोठी आहे अशी आवडवली अशी मगर आहे. अशा प्रकारचं कुंपण प्रत्येक तलावाला त्यांनी केलेलं आहे, कारण मगर हा खूप डेंजर प्राणी आहे. त्यामुळे पाट्या पण अशा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतील, आपला हात आतमध्ये घालू नका म्हणून. आणि अशा प्रकारचं आउटसाईड देखील कुंपण त्यांनी केलेलं आहे, कारण की लहान मुलं जे असतात त्यांना काही एवढं समजत नाही, ते पुढं जाऊन एकदम हात वगैरे घालू शकतात. तर त्या सेफ्टी दृष्टीने त्यांनी हे सर्व केलेलं आहे इथे. आणि ज्या तलावाजवळ जाल त्याचं तलावाजवळ की बोर्ड लावलेलं आहे, तरी कुठल्या प्रकारची मगर आहे, त्याची डिस्टन्स किती आहे, किती वर्ष ओल्ड आहे मगर, नाव काय आहे, कुठून ही मगर हिनी आणलेली आहे, हे सगळं त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळं ज्यांना नवीन काही माहीत नाही मगरींबद्दल, प्रजातींबद्दल, कुठली प्रजाती आहे, तर त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक शेअर नक्की करा. आणि असेच तुम्हाला आमचे चॅनलवरती व्हिडिओज पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये फूड, ट्रॅव्हल असे विविध प्रकारचे व्लॉग्स असतील. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.